वडापाव तर आम्ही चांगला बनवू शकतो, पण त्याचा फायदा काय, मग लोकांपर्यंत पोहोचवणे. तर तुम्ही कसं लोकांपर्यंत पोहोचू शकता. आता घरून करायचं म्हटलं तर तुम्ही लोकांना जास्तीत जास्त किती हे करा, आणि घरातनं तुम्ही जास्तीत जास्त किती सेल करणार, राईट. तर मग वडापावचा बिझनेस स्केल करायचा दी इझिएस्ट रूट, म्हणजे सगळ्यात सोपा मार्ग आम्हाला असं जाणवलं की कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये फूड ट्रकने असं काहीतरी करता येईल. त्यामुळे मग आम्ही तो मार्ग इनिशियली आता साधला आहे. आणि आता आम्हाला सांगायला आवडेल की आम्ही आमचा फूड ट्रक चालू केलेला आहे. आमचा प्रॉब्लेम आता असा झाला आहे, विच इज लाईक, म्हणजे चांगला प्रॉब्लेम येतो की दर आठवड्याला आमचे पाव संपतात, आमचे वडे संपतात. सो वी आर सोल्ड आउट. त्यामुळे हा असा इश्यू झालेला आहे. आणि आम्ही आता ऍक्च्युली हायर करतोय की प्रोडक्शन वाढवायचं कसं, पावचं देखील आणि वड्याचं पण प्रोडक्शन कसं वाढवायचं. तर मला छान काय वाटतं माहिती का किरण, ह्या स्टोरीमध्ये, तुमच्या ह्या प्रवासामध्ये तुम्हाला माहिती होतं की ऑस्टिनमध्ये वडापाव भरपूर ठिकाणी मिळतो. ओके. आणि तुम्ही यू फिगर्ड आउट दॅट व्हेरी एक निश मार्केट तुमचं, की तिथं तुमची युनिक आयडेंटिटी कशी बनवू शकेल. आणि तुम्ही ती प्रायोरिटी देऊन त्याच्यावर तुम्ही एकदम लेझर फोकस काम केलं आणि तो प्रॉब्लेम फिक्स केला, जो ऍक्च्युअल लोकांचा तो जेन्युइन प्रॉब्लेम होता की पाव नाही मिळत आहे. आणि त्याच्यामुळे तुमचा जो युएसपी झालाय झटका वडापावचा, कारण तुमचा पाव तसा दुसरीकडे मिळणारच नाही. आणि आय थिंक ते तुम्ही जे आयडेंटिफाय केलं, दॅट वॉज ते म्हणतात ना, इट्स अ जीनियस बिझनेस मूव्ह. राईट. कारण वडापाव तुम्ही जसं म्हटला 20 ठिकाणी मिळतो आपल्याला ऑस्टिनमध्ये, पण ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय, पावच नाही मिळत आहे. बरोबर. आणि तुम्ही दोघांनी तो फिक्स केला. अमेझिंग. आता आपण ह्या जर्नीमध्ये वाईल यू आर डुईंग दिस, काय काय अडचणी आल्या आणि कशा तुम्ही त्या ओव्हरकम करत गेल्या एक एक, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. कारण कुठल्याही बिझनेसमध्ये आता बघणाऱ्याला असं वाटतं, अरे वा, यांचं काय म्हणजे आरामात सगळं चालू आहे, दोघांचं 9 to 5 आहे, मे बी संध्याकाळी येतात, 2 तास काम करतात आणि सगळं फूड ट्रक लावून दिलाय. पण तसं नसतं. भरपूर लोकांना बिहाइंड द सीन जी धावपळ असते, जी भरपूर गोष्टी होत असतात. ऍज अ बिझनेसमॅन ते तू सांगू शकतो. डेफिनेटली. म्हणजे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा चॅलेंज असं म्हणायचं की जेव्हा तुमचं एखादं प्रॉडक्ट म्हणजे चांगलं होतं आणि तुम्हाला कळतं की मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू आहे, तर पहिला चॅलेंज असं असतं की तुम्ही स्केल कसं करू शकता. कारण का असं नाही करू शकत की मी वडापाव करतो, मी 100च वडापाव विकणार, म्हणजे ते बिझनेस सेन्स होत नाही. तर मग ते 100चे 500, 1000 कसं करायला पाहिजे ते तुम्हाला बघितलं पाहिजे. तर दॅट इज दी फर्स्ट चॅलेंज. आम्हाला पहिला चॅलेंज असा झाला की आम्ही जेव्हा पाव सॅम्पल म्हणून विकायला लागलो, लोकांना ते आवडायला लागले आणि आम्ही रेस्टॉरंट्सला द्यायचो. तर 1-2 रेस्टॉरंट्सकडनं आम्हाला ऑर्डर्स मिळाल्याच. म्हणजे आता असं झालं की पुढच्या आठवड्यापासून आम्हाला 300-400 पाव द्यायला लागला. आता ते होतं ना असं की म्हणजे ती चांगली गोष्ट आहे, ती प्रेरणादायक गोष्ट आहे. मग आम्ही ते चालू केलं आणि पाव चालूच ठेवले. आणि ते असं झालं की चॅलेंज की ते रेस्टॉरंट्स बिझनेस कसं असतं की एकदा चालू झालं तर तुम्हाला ते सस्टेन करावंच लागतं. तुम्ही असं नाही म्हणू शकत की आज मी तुम्हाला 100च पाव देईन, असं नाही चालत. तर मग ते आम्हाला तो एक चॅलेंज होता की पावाचं प्रोडक्शन चालूच ठेवायचं आणि साईड बाय साईड वडापाव पण हे करायचा. आणि त्या वडापावसाठी आम्हाला एक्स्ट्रा पावचं हे करायला लागलं. त्यामुळे मग आमचे वर्किंग आवर्स वाढवायचे, वीकेंड्सला जास्ती काम करायचं, हे असं सगळं चालू झालं. आणि गेले 6-8 महिने आमचं म्हणजे आम्ही वीकेंड्सला ब्रेक घेत नाही किंवा कुठे काही करायचं झालं तर आम्ही घरीच करतो. फॉर्च्युनेटली आमची मित्रमंडळ आजूबाजूला इतके चांगले आहेत की त्यांनी आम्हाला फार म्हणजे एनकरेजमेंट दिलं आणि ते येतात आमच्या बरोबर, आम्हाला मदत करतात वगैरे. तर तसा तो एक चॅलेंज होता. आणि आता सध्या तरी असा चॅलेंज आहे की ज्यांचे ते जे रेस्टॉरंट्स आहेत, म्हणजे इकडे 2-3 नावाजलेले रेस्टॉरंट्स आहेत या एरियामध्ये, त्यांना आम्ही पाव द्यायचो. सिच्युएशन अशी झाली की जेव्हा मी माझा फूड ट्रक चालू केला ऑगस्ट एंडमध्ये, त्यांना मी अशी विनंती केली, त्यांना मी सांगितलं की आता आम्ही आमचा फूड ट्रक चालू करतोय, आमचे पाव आमच्या फूड ट्रकवर आम्हाला विकायचे आहेत आणि आमची कपॅसिटी नाही आहे, त्यामुळे आम्ही तुमचं ऑर्डर सध्या बंद करतोय आणि आमच्या फूड ट्रकवर देतोय. अर्थातच त्यांना ते म्हणजे पचनी नाही पडलं आणि त्यांनी बट दे हॅड नो चॉईस, असं झालं ते.
आणि त्याच्यावर मग आम्ही एक 4 आठवडे आमच्यासाठीच आता पाव बनवतोय. सध्या तरी आम्ही असं कमर्शियली इतरांना पाव देणं बंद केलंय.